येवल्यामध्ये मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतोय। 3 दिवस पतंग उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मुलं पतंग उडवण्याचा आनंद लुटतायत। येवल्यामध्ये मकर संक्रांतीची धूम पाहायला मिळते। देश विदेशातून आलेले पाहुणे देखील मकर संक्रांत उत्सवासाठी या येवल्यामध्ये आलेले आहेत। ऑस्ट्रेलियाहून आलेल्या कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। तर आपण येवल्यातली ही दृश्य बघतो। येवल्यामध्ये पतंग उत्सवाला सुरुवात झालेली आहे। केवळ बच्चे कंपनीच नाही तर अगदी वयोवृद्ध नागरिक देखील या पतंग उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्साहाचं वातावरण येवल्यामध्ये पाहायला मिळतं। पुढील 3 दिवस हा उत्सव सुरू राहणार। येवल्यात मकर संक्रांतीच्या उत्सवाला जल्लोषात सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी आकाशामध्ये रंगबिरंगी पतंग पाहायला मिळत आहे। येवल्यात खरं मकर संक्रांतीचा उत्सव हा महिला आबालवृद्ध यांच्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे। आज आपण लोणारी कुटुंबियांच्या गच्चीवरती आलेलो आहोत। या ठिकाणी लोणारी कुटुंबीय वृद्ध महिला आहेत, 70-75 वर्षाच्या महिला आहेत, ते देखील पतंग उडवत आहेत। आम्ही बरेच दिवसाचं पतंग उडवतोय पूर्वीपासून। म्हणजे पूर्वीपासून पतंग उडवत आहे, म्हणजे इच्छा आहे बा, पहिल्यापासून आम्ही उडवतोय। 3 दिवस उडवितो आम्ही येवल्यात पतंग। आमचं परंपरात्मक चालू आहे। लोणारी समाजाचा आमचं पतंगीचा मोठा अभिमान आम्हाला वाटतो। 3 दिवस या पतंगाचा महोत्सव चालू आहे। या महोत्सवामध्ये आमची ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। ही राजे याच्यापासून ही परंपरा चाललेली आहे। ही परंपरा कायम राहील ही येवलेकरांची ही एक आशा आहे। वृद्ध महिला देखील हिरारीने पतंग उत्सवात सहभागी होतात आणि येवल्याच्या आकाशामध्ये रंगबिरंगी पतंग उडवण्यात त्यांचा सुद्धा वाटा असतो। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।